नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद पाटील आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे ते म्हणजे फिरायला म्हणजे देवदर्शनासाठी आम्ही चाललो आहे. सर्व आमच्या इकडचे मित्र माझे सर्व आम्ही आज आमची गाडी घेऊन चाललो आहे आणि आज आम्ही चाललो आहे ते म्हणजे अक्कलकोट, पंढरपूर वगैरे आम्हाला जेवढे ठिकाणं बघता येणार ते सोलापूरमधली ते आम्ही बघणार आहोत. तर जमलंच तर गाणगापूरला पण जाणार आहोत. तर बघूया आता कसं आमची ट्रिप होते. त्याआधी मी तुम्हाला दाखवतो. आम्ही आता अलिबागवरून निघालो आणि नंतर इकडे पुण्याच्या पुढे आता ते खेड शिवापूरच्या टोलनाक्याच्या पुढे आलो. त्याच्यानंतर इथे जोगेश्वरी मिसळ म्हणून आहे. जोगेश्वरी मिसळ आम्ही इथं आता मिसळ खाल्ली. जोगेश्वरी मिसळ एक नंबर आहे. म्हणजे आम्हाला एवढी आवडली की एक नंबरच क्वालिटीज आहे त्याची. त्याचा मी फोटो तुम्हाला मी टाकतो दर साईडला. तर मित्रांनो, तुम्ही हा पुणे सोलापूर हायवेला जर प्रवास करत असाल तर इकडे खेड शिवापूरच्या पुढच्या टोलनाक्याच्या पुढे लेफ्ट साईडलाच जोगेश्वरी मिसळ म्हणून आहे. ती एक नंबर आहे, आम्हाला आवडली आणि क्वांटिटी पण भरपूर आहे. संपत पण आहे, संपवलेली. आता दुपारी जेवायला पण खाल्लेलं आहे. आणि हे बघा आमच्या गाडीची अवस्था काय झाली. नुसता रोडला हायवेवर पूर्ण चिखल उडाला. काय बोलतो हा बघा आपला बारक्या भाऊ. काय बोलतोस? कुठं चाललो आपण? अक्कलकोट. आणि आता आम्ही इथे थांबलो आहे आणि जरा रेस्ट घेतो, गाडीला पण रेस्ट. चला तर मित्रांनो, आपण आता पंढरपूर आणि ते वाटेत आम्ही थांबलो आहे. पेरू खाण्यासाठी सगळं थांबलो तिथे. पेरू, अंजीर, सीताफळ आता मजा करतो. अशी बसलेले आहेत पेरू, अंजीर. मग आता आपण कधी पडलेला हे धरण आहे ना? हो, हे धरण आहे ना इथलं. एक ना मस्त पेरू आम्हाला काय गाडी चला पेरू खाऊन झाला. तर पुढचा प्रवास करू. पंढरपूरला चाललो आहे आणि ते एक हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो आहे. बघा इथे आज तडका मागवला आहे. मस्तपैकी डाळ आणि जिरा राईस. आणि आमच्या अजून कोल्हापुरी मागवले मी. त्यांची यायचे यांचं जरा सर्व चालू आहे. चला या जेवायला. एक मिरची खाऊन बघ. मिरची खा मस्तपैकी. तर मित्रांनो, आता आम्ही इथं मस्त जेवलो आणि आता निघालो आहे परत पंढरपूरच्या दिशेने. तर पंढरपूरला जाऊया. पंढरपूरला तर बघू गर्दी असेल तर आम्ही नाहीच दर्शन वगैरे थांबणार, नमस्कार करणार. मग डायरेक्ट आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत. मित्रांनो, आता फायनली आम्ही पोचलो आहे म्हणजे पंढरपूरमध्ये. तुम्हाला हा पंढरपूरमधला नजारा बघू शकता तुम्ही. आता वारी आहे थोड्या दिवसातच आणि आम्ही त्या वारीच्या आधीच पोचलो इथे. कारण वारीमध्ये ते येऊ शकत नाही, भरपूर गर्दी असते. म्हणजे खूप त्याला मेहनत. तर वारीमध्ये तर येऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही आत्ता आलेलो. आता आपण आलो ते म्हणजे चंद्रभागा नदीच्या तीरावर आणि बघू शकता ही चंद्रभागा नदी. माझा आवाज किती होतोय तो आता मला समजणार नाही कारण इथे गर्दी पण आहे, पण एवढी गर्दी नाही. त्यामुळे त्या मनाने कमी गर्दी आहे कारण सर्वजण वारीमध्ये दंग झालेले आहेत. वारी अजून आलेली नाही इकडे पंढरपूरमध्ये. पंढरपूरमधील चंद्रभागा नदीचा हा किनारा आणि बघू शकता आपण सर्व भाविक चंद्रभागा नदीत स्नान करण्यासाठी आलेल्याच आणि पुंडलिकाच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. तर बघताय आपण चंद्रभागा नदीत भाविक स्नान करतात कारण ही नदी खूप पवित्र आहे. आपण बोलू पाऊस इकडे अजून एवढा पडला नाही त्यामुळे पाणी भरपूर कमी आहे. आम्हाला मस्त इकडे गर्दी पण नाही मिळाली.
शुद्ध शुद्ध. तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या जवळ पोहोचलोय. आता आपण त्या दर्शनासाठी थांबणार नाहोत, पण बघू शकता मंदिराच्या जवळ गर्दी बघू शकता. आणि अचानक इथं वारा सुटलाय आणि पाऊस पण बारीक बारीक चालू आहे. बघा पंढरपूरमधलं आत्ताचं वातावरण. आज आहे 17 जुलै तारीख आहे आणि हे पंढरपूरमधलं आत्ताचं वातावरण बघू शकता. हे सर्व दोन्ही साईडना मिठाई आणि सर्व वस्तूंची दुकान आहेत. आता मी परत जाणार दर्शन घ्यायला. अक्कलकोटला आम्ही इकडे एक कॉटेज आहे, ह्या कॉटेज इथे रूम घेतलेले, मस्त रूम वगैरे होती. आता आम्ही सगळे निघालो. आता जाऊया डायरेक्ट परत दर्शन घ्यायचं आहे आणि अक्कलकोटचं जे मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे तो फिरणार आहोत. तर चला आपल्याला आता तुम्हाला अक्कलकोटचा आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि अजून बघणार आता आम्हाला कुठे कुठे जायला मिळणार. चला. दर्शन अगदी फक्त 10 मिनिटात झालं. मस्त दर्शन झालं आणि आता दर्शनातून आता दर्शन घेऊन आता बाहेर आलो आहे मंडपाच्या. आणि बघा आता इकडचा सकाळचा नजारा काय भारी वाटतं. एकदम भक्तिमय वातावरण असतं अक्कलकोटला. पण गर्दी पण बघा, पण दर्शनाला गर्दी नाही मिळाली आम्हाला. 10 मिनिटात हे झालं. आणि इकडच्या परिसरामध्ये गर्दी बघा, सर्वजण खरेदी करतात, प्रसाद वगैरे सर्व. चला आता आम्ही जेवढं फिरू तेवढं तुम्हाला दाखवणार आहोत. आता अजून पण काय काय मंदिर एक्सप्लोअर करायचे. चला जागा. मित्रांनो आपण गाणगापूरला आलो आहे. गाणगापूरमधील संगममध्ये आलो आहे. भीमा अमरजा नदीचा संगम होतो तिथे आलो आहे. पण बघता इथे नदीला पाणीच नाही, इकडे पाऊसच नाही पडला, एकदम थोडंसं पाणी. पूर्ण खाली सुक्या टाक आहे. खाली बघताय तर पूर्ण नदीला अजिबात पाणी नाही. तिथे पिंपळाचं झाड आहे, त्या झाडाला दोरा बांधून मनातली इच्छा मागायच्या इच्छा पूर्ण होतात. मित्रांनो आता आपण आलो ते म्हणजे सिद्धेश्वर मंदिर सोलापूरमध्ये. आणि चला तुम्हाला मी सिद्धेश्वर मंदिराचा काही नजारा दाखवतो. चला हे बघू शकता, इथून एंट्री करतो आपण. एंट्री करताय आणि बघू शकता दोन्ही साईडला किती सुंदर असं बनवलेलं आहे. इकडे आहे तो म्हणजे फाउंटन कारंजा. आणि इथे सर्व भाविक येतात. आणि ह्या मंदिराला येण्यासाठी संध्याकाळीच यावं, कारण म्हणजे येऊ शकता तुम्ही कधी पण संध्याकाळ आलीत ना तर व्ह्यू एक नंबर वाटतो. पण आम्ही आता संध्याकाळचे 7:15 वाजले म्हणून आम्ही आत्ता आलो 7:15 वाजता. जास्ती गर्दी पण नसते, दर्शन पण लगेच होते या मंदिरातलं. नाही, सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूरचं ग्रामदैवत आहे. जाऊ शकता तुम्ही, किती सुंदर नजारा. जय जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जान, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा। नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर, जय प्रियो नाम शंभो जय शिवाय। नमो नमो
2 दिवस आम्ही मस्त स्टे वगैरे केला आणि इथे आम्ही कालच जाणार होतो तुळजापूरला, पण आम्ही काल जायला जमणार लेट झाला, रात्र झाली म्हणून आम्ही थांबवलं. बोलो आज कुठं स्टे करू म्हणून रात्री आम्ही स्टे केला आहे. ते म्हणजे सोलापूर तुळजापूर हायवे आहे, त्या हायवेला तिथे राजनंदिनी हॉटेल आहे. इथे बघा गाड्या भरपूर लागल्या आहेत. इथे व्हेज हॉटेल आहे आणि रूम्स पण आहेत अवेलेबल इथे. तर इथं आम्ही स्टे केला. हा बघता तुम्ही हायवे, इथून गाड्या वगैरे अशा जातात. तर आता आम्ही चालू आहे ते म्हणजे तुळजापूरला. तर तुळजापूरला जाऊ आणि तिकडचा परिसर वगैरे सर्व मी तेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेन. तर चा कंटिन्यू राहा मित्रांनो. आता आपण पोचलो तुळजापूरमध्ये आणि तुळजापूरमध्ये आपण पार्किंग केलं गाडीला, पार्किंगला गाडी लावली. चला आता आपण जाऊया दर्शन घ्यायला.